गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सोसायटी ऑफ डायर्स एसडीसी आणि कलारिस्ट व सहेलीस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। या अंतर्गत वंचित शोषित घटकातील 30 गरजू महिलांना 4 महिन्यांचे शिवणकामाचे बेसिक ते ॲडव्हान्स प्रशिक्षण देण्यात आलं। प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व महिलांना प्रमाणपत्रासह शिलाई मशीन आणि शिवण साहित्य किटचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणं हा असून एकल महिला, परित्यक्त्या, विधवा, घरेलू कामगार आणि हातमजूर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हा आहे। प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। सहेली संस्था गेल्या 3 वर्षांपासून उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात प्रकल्प हुनर अंतर्गत अशा गरजू महिलांचा शोध घेऊन त्यांना शिवणकामाचं प्रशिक्षण देत आहेत। आतापर्यंत या प्रकल्पाअंतर्गत सहेली संस्था आणि एसडीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून 132 महिलांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र, शिलाई मशीन व साहित्य किट देण्यात आलंय। या महिला सक्षमीकरण प्रकल्पाला डायस्टार कंपनीच्या CSR निधीतून पाठबळ मिळत असून कंपनीचे संचालक व प्रादेशिक उपाध्यक्ष जयंत खेरा तसेच एसडीसीचे अध्यक्ष संदीप सिंग यांचे विशेष योगदान आहे। त्यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम दर 6 महिन्यांनी राबवण्यात येतोय। कार्यक्रमास डायस्टार कंपनीच्या सिनियर सेक्रेटरी कविता चुबे, एसडीसीच्या खासदार डॉक्टर प्रतिमा गोयल, सदस्य विभूती खेडेकर, जयराम घुले, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी जयप्रकाश बैसाणे तसेच सहेली संस्थेचे संचालक जयप्रकाश बैसाणे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। ये कार्यक्रम तो जयप्रकाश जी और रानी जी के वजह से हुआ है संपन्न, और इसमें हमारी ये कोशिश रहती है कि जो भी सोसाइटी में अंडर प्रिविलेज्ड औरतें हैं उनको अपने पैरों पे कैसे खड़ा किया जाए, और उसी के तहत हम लोग उनको सिलाई की ट्रेनिंग देते हैं। 4 महीने की ट्रेनिंग देते हैं, और आज ट्रेनिंग के बाद सर्टिफिकेट, और सर्टिफिकेट के बाद आज सबको एक मशीन भी दी जाएगी। ये उम्मीद है कि कल से वो अपना काम खुद कर सकें और अपना रोजी रोटी में खुद का एक नया ज़िंदगी स्टार्ट कर सकें। मैं संदीप सिंह बोल रहा हूँ, द ऑनरी चेयरमैन ऑफ एजीसीसी इंडिया। हमारी संस्था बहुत कुछ चीज़ों में इन्वॉल्व है, उसमें से ये एक काम है जो CSR एक्टिविटीज़ का। हम लोग क्या करते हैं, हम लोग कॉरपोरेट से फंड लेते हैं और NGOs जो जयप्रकाश जी और रीना मैम वगैरह जो चला रहे हैं, जो जेन्युइन NGOs जो इंडिया में चल रहे हैं, उनको सपोर्ट करते हैं। तो इससे हम क्या चाहते हैं कि जो यहाँ की भारतीय महिलाएं हैं वो अपने पाँव पे खड़े होकर सक्षम हो जाए, किसी पे डिपेंडेंट नहीं रहे। बेसिकली वो डिपेंडेंसी ख़त्म करना चाहते हैं। उसी चीज़ों का आज एक छोटा फंक्शन था जिसमें हम अपनी मशीन यहाँ डोनेट करके चाहेंगे कि वो सर्टिफिकेट का ब्रांड बना के यूज़ करके उनको अच्छा बिजनेस मिले और वो घर चला सके बेसिकली। थँक यू। राणी जयप्रकाश बैसाणे, गेले 20 वर्षापासून सहेली संस्थेचं आमचं काम नित्यनियमाने चालू आहे। महिला सक्षमीकरण, मुलांचे अधिकारी अशा वेगवेगळ्या विषयांवर आम्ही सध्या कार्यरत आहोत। तर डायस्टार या संस्थेमार्फत आणि कॉर्पोरेट सेक्टरच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या वस्तीतील महिला आयडेंटिफाय करून ज्या खरंच गरजू आहेत आणि ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचे अशा महिलांना आम्ही एकत्रित करून किंवा अशा संस्थांना एकत्रित करून आम्ही त्या महिलांपर्यंत त्या 4 महिन्याचं ट्रेनिंग देतो आणि त्याच्यानंतर त्यांना शिलाई वाटप करतो। तर ह्या महिला ज्या आहेत स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि ह्याचा फॉलोअपसुद्धा आमची संस्था चांगल्या पद्धतीने घेते, जेणेकरून ह्या मशीन ज्या वाटल्या आहेत त्याचा दुरुपयोग होता कामा नये, आणि तसंच फॉलोअप डायस्टारसुद्धा आमच्यासोबत घेत असतं। तर महिला सक्षमीकरणासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून समाजामध्ये गेले 20 वर्षापासून कार्यरत आहोत। धन्यवाद।
मी कविता चुबे, मी डायस्टार कंपनीची कंपनी संचालक आणि आमचे हे जयंत खेरा सर आणि डायस्टार कंपनी आणि SDC आणि सहेली संस्थातर्फे आम्ही हा 30 बायकांचा टेलरिंग कोर्स आणि सुईंग मशीन त्यांना कोर्स संपल्यानंतर दिल्या ह्या इच्छेने की ते स्वावलंबी व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि खूप प्रगती करावे. तेच नाही तर त्यांची मुलं बाळं पूर्ण परिवार त्याचा उद्धार व्हावा. धन्यवाद. आणि SDC आपल्या पाठीराखामध्ये उभे राहतात व दरवर्षी पहिल्या वर्षी आपल्याला 25 महिन्यांना शिलाई मशीन त्यांना पूर्ण 4 महिन्याचं प्रशिक्षण, शिलाई मशीनची पूर्ण किट, सर्टिफिकेट हा डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या वर्षी 27 जी बेगर्स कम्युनिटी आहे म्हणजे भटक्या विमुक्त जातींच्या अंबरातल्या त्या तिथल्या 27 महिलांना आपण स्वतःच्या पाय उभा राहण्याची ट्रेनिंग दिली. त्यांनाही आपण पूर्ण शिलाई मशीन किट आणि सर्टिफिकेट त्यांना दिलं. आज ते स्वतः ते कारखाना उभा करून ते स्वतः उत्पन्न तयार करत. आणि हा 3री बॅच आहे जी आपण 30 महिलांची घेतलेली आहे. दरवर्षी ती संख्या वाढत आहे. पुढच्या वेळेस आपण ती 35 याची करणार आहोत, जेणेकरून आज तुम्ही 30 महिला ह्या आपण मार्गदर्शन म्हणजे वंचित शोषित घटकातल्या महिला आहेत, ज्याच्यामध्ये घरेलू कामगार आहेत, त्यानंतर एकल महिला आहेत, सिंगल आहेत, परित्यक्ता आहेत, विधवा आहेत, अशा महिला आहेत. आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना आपण आयडेंटिफाय केलं आणि त्यांना 4 महिन्यांचं बेसिक पासून ते ऍडव्हान्स ट्रेनिंग दिलेलं आहे. या महिला आज आपला ब्लाऊज पासून पेटीकोट, झंपर, फ्रॉक, छोटा शर्ट, बरमुडे, पॅन्ट हे सर्व शिवू शकतात. थोडा आपल्याला आहे तुम्हाला मशीन दिल्यावर स्वतः स्वतः करू शकतात. हे सरांना सांगा की तुम्ही ती जी थोडी रक्कम दिलेली त्याच्यामुळे माझं पूर्ण व माझ्या कुटुंबाचं पूर्ण आयुष्य बदललं आहे. माझा इतका आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात की नाही? सरांना सांगा. कारण का सरांच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं आणि सर आता मोठ्या संख्येने ही मदत वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. जेणेकरून अशा तळागाळाच्या महिला त्याच्या पायावर उभ्या राहतील व त्यांची जी डिपेंडन्सी आहे आपल्या नवऱ्यावरती, आपल्या कुटुंबावरती, आपल्या भावावरती, ही वडिलांवरती ती संपणार आहे. ती तिच्या एवढा आत्मविश्वास निर्भर होणार आहे की जिथं लाभ करून तिथं पाणी तयार करेल. एक मशीन दिलं तिथं मशीनच्या बेसवरती दिवसाला 500 ते 600 रुपये रोजगार उत्पन्न करू शकते. आजूबाजूचे पेटीकोट किंवा ब्लाऊज हे घेऊन, नाहीतर आपलं उल्हासनगरचं मोठं मार्केटच आहे गाऊनचं, पेटीकोटचं, तिकडे रेडीमेड मालांना ते शिवून त्यांना रिटर्न द्या. आता अंबरनाथचा आपण कारखाना उभा केलेला आहे, तिथे तीच चालू आहे. त्या 27 महिन्यांना हे केलेलं ना, त्याने एक मोठा असा गाळा बनवलेला आहे, त्याच्यात त्यांच्या 27 मशीन ठेवलेल्या आहेत आणि आपला बॅनर लावलेला आहे आणि तिथं आता प्रक्रिया चालू आहे. पुढे सेटअप करतो तो पण मी दाखवायला तुम्हाला देणार आहे. तर आता मग जास्त आशा न करता हा कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला स्वागताने करायला होती. तर आपल्या ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.